भारत हे बहुसांस्कृतिक राष्ट्र असून येथे विविध धर्म गुण्या गोविंदाने नांदणे आवश्यक आहे। राष्ट्रसंतांनी केवळ सर्व धर्म समभावाचाच नाही तर सर्व धर्म समन्वयाचा विचार मांडला। आजच्या काळात मानवता हाच खरा धर्म आणि संविधान हाच श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सतीश तराळ यांनी केले। राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान, काझी तंजीम आणि जमाते इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईद मिलन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। राखावी बहुतांची अंतरे भाग्य येती तदनंतरे या युक्तीचा प्रत्यय या सोहळ्यात आला। उपस्थितांनी ह्युमॅनिटी इज स्ट्रॉंगर दॅन कम्युनिटीचा सूर आळवत आणि हम सब एक हैच्या घोषणा देत सामाजिक सलोख्याची वज्रमूठ अधिक घट्ट केली। हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हम सब एक है, हम सब एक है। भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो। गाडगेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। समाजात बंधुभाव वाढवण्यासाठी असे उपक्रम पोलीस स्टेशन मध्येही राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। अनिल काझी, मिर्झा गफ्फार बेग, रफिक अहमद, लईक अहमद, राजीव बसवनाथे आणि डॉक्टर दिलीप काळे यांनी धर्मनिरपेक्षता आणि विविधतेतून एकता जोपासण्यावर भर दिला। प्रसिद्ध कवयित्री निलिमा भोजने यांनी आपल्या अप्रतिम काव्य पंक्तींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव वसू, बाळासाहेब महल्ले, रामदासजी सदार यांच्यासह अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले। या प्रसंगी ज्योती राठोड, मनीष पाटील, सुभाष गौरखेडे, डॉक्टर विजय कडंबे, नजमा काझी यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक आणि महिला भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डवरे यांनी केले। सूत्रसंचालन प्रफुल्ल श्रीधर कुकडे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र फुले यांनी मानले। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी। आता आमची 7 वाजता सामुदायिक प्रार्थना तयार होते, सुरू होते। नियमित इथे 7 वाजता प्रार्थना होते, 5 वाजता ध्यान होते। परंतु राष्ट्रसंतांना या प्रार्थनेत सगळ्या धर्माचे लोक अपेक्षित आहेत। दुर्दैवाने अजून आम्ही राष्ट्रसंतांचा विचार लोकांपर्यंत नेऊ शकलेलो नाही। आमच्या प्रार्थनेत जे लोक येतात ते बहुतेक सगळे हिंदू धर्माचेच असतात। राष्ट्रसंतांना तिथे मुसलमान धर्माचेही लोक पाहिजेत, शीख धर्माचेही लोक पाहिजेत, इतर काही धर्म असतील तर त्या धर्माचे लोक सुद्धा राष्ट्रसंतांना पाहिजेत। पण राष्ट्रसंतांचे जे प्रचारक आहेत तेच राष्ट्रसंतांचा विचार समजून घेण्यात कमी पडलेले आहेत। राष्ट्रसंतांच्या प्रचारकांनाच अजून पूर्णपणे राष्ट्रसंतांचा विचार पटलेला नाही आणि पटलेला असेल तर आचरणात आणण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही। ते तोंडाने म्हणतात की आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है दरबार ये हमारा, असं राष्ट्रसंतांचे लोक प्रचारकही म्हणतात। पण प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा ते कमी पडतात आणि म्हणून राष्ट्रसंतांना सुद्धा अधिक चांगले शिकलेले, चांगल्या पद्धतीने इंग्रजी प्रतिपादन करू शकणारे असे प्रचारक मिळतील तेव्हा राष्ट्रसंतांचा विचार अधिक जगपर्यंत जाईल। आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो आयोजित केला तो राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणेच केला। राष्ट्रसंतांना सगळ्या धर्मामध्ये ऐक्यभाव निर्माण व्हायला पाहिजे। मी सुरुवातीला देशांची नावं याच्यासाठी सांगितली होती। हे 2.25 देश आहेत, पण यातले बहुतेक देश हे एका धर्माचे देश आहेत। काही देश इस्लामचे आहेत, काही ख्रिश्चन धर्माचे आहेत। आपण आपला देश समजून घेतला पाहिजे। आपला देश कोणत्याही एका धर्माचा नाही, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत। यालाच आपण म्हणत असतो की आपला देश बहुसांस्कृतिक आहे। इथे अनेक धर्म आहेत, इथे अनेक भाषा आहेत। जगामध्ये 6000 भाषा आहेत। नुसतं मराठीच्या 150 बोली असं म्हटलं जातं, 56 बोली आहेत अभिजात मराठीच्या, असं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे। अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म असा आपला हा बहुसांस्कृतिक देश आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।